अशी कुरकुरीत, गोलाकार, मस्त काटेरी चकली कुणाला नको असते, तेही बिना भाजणीची. अगदी मस्त, साधी, सोपी, झटकीपट, सगळ्यांना जमणारी भरपूर अशा टिप्ससोबत पहिल्याच प्रयत्नात 100% खुसखुशीत चकली होणार आहे आपली. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. आता दिवाळी येते म्हणजे की दिवाळीचा फराळ तर सगळेजण सुरू करतात. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ तो म्हणजे चकली. आता चकली म्हणलं की बरेच जण नाही म्हणतात किंवा बरेच जणांना भाजणीची चकली आवडते. पण मी आजची ना अगदी साधी सोपी रेसिपी घेऊन आले. बऱ्याच जणांनी मला आधी कमेंट केली होती की ताई, आमच्या चकल्या तेलामध्ये सुटतात किंवा बऱ्याच चकली तेलामध्ये विरघळते, तुटते, म्हणावे असे काटे येत नाहीत, गोल गरगरीत बनत नाही, खुसखुशीत होत नाही, आतून मऊ राहते. तर ह्या सगळ्याचं सोल्युशन घेणारी ही मस्त अशी साधी सोपी चकली घेऊन आले, जी खायला आणि बनवायला अगदी साधी सिंपल आहे. चला सुरुवात करूया. त्यासाठी इथं बघा मी एका वाटीच्या प्रमाणात 4 वाटी इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारे तांदूळ धुवून मध्ये दळून आणावे लागत नाहीत. त्यामुळे तांदळाचं पीठ तुम्ही कोणत्याही प्रकारचं घेऊ शकता. इथं मी 4 वाटी इतकं तांदळाचं पीठ घेतलं. तर आता ज्या वाटीने आपण पीठ घेतलं तांदळाचं पीठ, तर त्याच वाटीने मी 1 वाटी इतकं ही फुटाण्याची डाळ घेतली. आता बरेच जण ह्याला डाळ्या किंवा डाळवं म्हणतात, पण आमच्याकडे ना ह्याला फुटाण्याची डाळ म्हणतात. तुमच्या भागात ह्याला काय म्हणतात ते पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आता 4 वाटी पिठासाठी 1 वाटी ही फुटाण्याची डाळ घेतली. आता ही आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत आणि ही पूर्ण जी आहे ती बारीक अशी वाटून घेणार आहोत. तर आता ही पूर्ण डाळ जी आहे ती आपण एकदम बारीक अशी पिठासारखी करून घेणार आहोत. आता बघू शकता की ही जी डाळ आहे ती पूर्ण मी अशी बारीक अगदी बघा चांगलं असं बारीक असं पीठ करून घेतलेलं आहे. आणि 1 वाटी असल्यामुळे काय मला हे गिरणीतून दळायची गरज वाटली नाही. तर हे सगळं बारीक करून घेतलं. आता जर काही एखाद्या वेळेस डाळ शिल्लक असेल तर ती आपण चाळून घेऊया त्याच्यामध्ये पूर्ण. आता हे जे काही ह्याच्यामध्ये मोठं मोठं चुरा दिसतोय तर हा आपण साईडला काढून घ्यायचा, कारण हा मोठा आहे त्यामुळे आपली चकली काय होते मध्ये मध्ये तुटू शकते. तर त्यामुळे मी हे चाळून घेतलं. आता हे एका साईडला करून घेऊयात. आता ह्याच्यामध्ये आपण काय काय मसाले घेतलेत हे बघूयात. तर ह्याच्यामध्ये मी 1 मोठा चमचा धनेपूड घेतली, 3 ते 4 चमचे हे पांढरे तीळ घेतलेले आहेत, त्यानंतर 1 चमचा ओवा, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा मी हळद पावडर घेतली आणि 1.5 ते 2 चमचे मी इथं काश्मीरी लाल तिखट वापरलेलं आहे. तर हे सगळे मसाले आपण एका ह्याच्यामध्ये टाकून घेऊ. आता ह्यामध्ये ना आपण चवीनुसार मीठ टाकूयात. आता हे सगळे जिन्नस आपण काय करणार आहोत, मिक्स करून घेणार आहोत. म्हणजे हे जे काही मसाले वगैरे आपण घातलेत ना हे सगळे बघा चांगले मिक्स होतील. तर बऱ्याच जणांना भाजणीची चकली आवडत नाही किंवा बऱ्याच जणांना भाजणी जमत नाही. त्यावेळी जर तुम्हाला परफेक्ट प्रमाणामध्ये जर चकली खुसखुशीत आणि अगदी मस्त बनवायची असेल तर तुम्ही नक्की ह्या प्रमाणामध्ये चकली बनवून बघा. अगदी परफेक्ट चकली बनते. माझ्या घरी मी बऱ्याच वेळा ही चकली बनवते, कारण माझ्या घरी आईला फक्त भाजणीची चकली आवडते, पण माझी आत्या जी आहे तर ती नेहमी बिना भाजणीची चकली बनवते. कारण फार झंझट नसते, कोणत्याही प्रकारचे तांदूळ वगैरे धुवायचे, मग ते उन्हा वाळू घालायचे नंतर मग दळून आणायचे. त्यापेक्षा ही काय होते अगदी पटकन बनते. मी ह्याच्याप्रमाणे सांगितले तर साधारणपणे हे अर्धा ते पाऊण किलोमध्ये होऊ शकतं, तुम्ही किती वाटी घेतली ह्याच्यावरती. पण जर तुम्हाला जास्त प्रमाण बनवायचं असेल तर त्याचं प्रमाण पण मी तुम्हाला खाली दिलेलं आहे. आता हे सगळे मसाले बघा चांगले असे मिक्स करून घेतले. तर आता बघा ज्या वाटीनं पीठ मोजून घेतली त्याच वाटीनं मी अर्धी वाटीने तर कच्चं तेल घेतलेलं आहे. तेलाचा मोहन वगैरे ह्या चकलीच्या रेसिपीला अजिबात लागत नाही, त्यामुळे मी कच्चं तेल घेतलंय. आता हे पूर्ण तेल आपण ह्या पिठावरती घालतोय. आता हे तेल जे आहे ते पूर्ण पिठाला आपण चोळून घेणार आहोत. म्हणजे काय होतं की सगळीकडे पिठाला तेल लागलं की आपली जी चकली आहे ना ती अगदी छान अशी खुसखुशीत होते. आता एक टिप सांगेन की तेल जे आहे ते पूर्ण पिठाला बघा आपल्याला अशा स्टेपनं हे आपल्याला चोळून घ्यायचंय. म्हणजे पूर्ण पिठाला ते तेल जे आहे ते चोळलं जातं एकसारखं. आता फराळ करताना मला एक चांगली आठवण म्हणजे काय झालं की 2-3 वर्ष तर आपल्या चॅनलला झाली. म्हणजे परवाच मला एक मेसेज आला होता की आपले 5 वर्ष आपण युट्यूबवरती काम करतोय. तर ह्याच्या आधी मी कधीच फराळाची सिरीज किंवा फराळाच्या रेसिपी घेऊन आले नव्हते. ह्याच्यासाठी एक खास कारण होतं, कारण मला स्वतःला कधी फराळ बनवता येत होता. मी नेहमी आई सांगेल असं करायचे. पण मी ठरवलं होतं की जेव्हा मला स्वतःला अगदी चांगला फराळ बनवता येईल आणि मी तो चांगला आत्याकडून आणि आईकडून शिकेल,
त्यावेळीच मी त्या रेसिपी सगळ्या इथं तुम्हाला सांगणार आहे. आणि ह्या वर्षी मला चांगला फराळ बनवता येतो, ह्याची मी आधी प्रॅक्टिस केली, छान जमला. आत्याने आईनं अगदी चांगला गोल्डन थम्सअप दिलं आणि मग म्हणलं की चला आता आपण अगदी परफेक्ट झालो, की कुणाला तरी रेसिपी सांगायला, म्हणजे त्यांचा पण फराळ अगदी परफेक्ट होईल. पण तुम्ही पण जर फराळ शिकणार असाल तर नक्की हा व्हिडिओ फॉलो करून तुम्ही ही चकली बनवून बघा. मी तुम्हाला 100% खात्रीने सांगते की तुमची चकली अगदी पहिल्याच प्रकारात 100% कुरकुरीत, खुसखुशीत आणि अगदी परफेक्टच बनणार. आता बघा तेलाचं मोहन पण अगदी परफेक्ट असं झालेलं आहे. ह्याची छान अशी मोठी वळते, म्हणजे तेलाचं मोहन अगदी परफेक्ट झालंय. आता ना आपण हे पीठ मळून घेणार आहोत. त्यासाठी इथं मी बघा गरम गरम अशा उकळलेल्या पाण्याचा वापर करते. इथं बघा पाणी अगदी गरम उकळून घेतलंय. लक्षात ठेवा ह्या रेसिपीला करताना ना गरम पाण्याचाच वापर करा. आता थोडंसं पाणी घातलं मी आणि हे थोडंसं सगळं असं मिक्स करून घेऊ. पाणी कोमट किंवा थंड अजिबात घेऊ नका. करताना ना मी काय केलं, गरम पाणी घालून ना छोटे छोटे असे गोळे मळून घ्यायचे. एकावी तर इतका मोठा गोळा आपल्याला मळणं शक्य नसेल तर, आणि मग आपण असा एक गोळा पूर्ण मळून घ्यायचा. थोडंसं पाणी वगैरे कमी पडलं तुम्ही पुन्हा थोडंसं पाणी घालू शकता. फार मऊ गोळा अजिबात मळायचा नाही, नाहीतर काय होतं मग फार गोळा जर तुम्ही मऊ मळलात ना त्याचे काटे ना असं म्हणावे असं येत नाहीत आणि मग ती पूर्ण चकलीला अगदी वेटोळदार गोलाकार दिसत नाही. तर ज्यांना काटे वगैरे आवडतात तर त्यांनी काय करा, पीठ मळताना ना थोडं घट्ट असं मळा. फार अगदी अशी कोरडं कोरडं नाही, पण थोडं घट्ट पीठ मळायचं. आता हे पूर्ण बघा ह्याचा पण गोळा करून घेते. तर आता हा गोळा बघा मी चांगला असा मळला, जास्त घट्ट नाहीये, जास्त पातळ नाहीये. आता सोऱ्यामध्ये जेवढा बसतो तेवढा गोळा घ्यायचा आणि पुन्हा तो थोडासा असा मळून घ्यायचा. प्रत्येक वेळी जेव्हा सोऱ्यामध्ये आपण घालतो तेव्हा गोळा असा मळणं महत्वाचं आहे. म्हणजे काय होतं, पीठ अगदी चांगलं होतं आणि मस्त चकल्या पडतात. तर इथं आता आपण बघा चकलीचा सोऱ्या घेतलाय आणि ह्यातली जी चकलीची जी प्लेट आहे ना ती स्टारची घ्यायची आणि जी बाजू खरखरीत असते ना ती वरच्या साईडला करायची, म्हणजे काटे ना अगदी मस्त येतात. आता बऱ्याच जणांच्याकडे लाकडी साचे पण आहेत, तर ते पण तुम्ही घ्या. माझ्या आजी नेहमी त्यातनं चकल्या करायची, पण त्यातनं फार पटापटा चकल्या पडत नाही, म्हणजे एकावी 3 ते 4 पडतात. पण आता हा जो सोऱ्या घेतला त्यातून साधारणपणे माझ्या 15 ते 20 चकल्या आरामात पडतात. म्हणजे एकावी पटापट एवढ्या चकल्या झाल्या की पटकन ती रेसिपी होते. तर इथं मी सोऱ्याला आतलं तेल लावून घेतले चांगल्यापैकी. तर आता पूर्ण जो गोळा आहे तो पण ह्याच्यामध्ये घातला, थोडं प्रेस करून घ्यायचं. तर चकली पाडताना मी सोऱ्या बघा चांगला फिरवला की पहिली जी वळी असते ना ती चांगली अशी आतल्या बाजूला फिरवून घ्यायची आणि त्यानंतर बघा सोऱ्या फार वर जास्त पकडू नका, नाहीतर मग काय होते फार अंतर झालं तरी पण चकली तुटण्याची शक्यता असते. तुम्हाला हव्या तशा गोल गरगरीत अशा मस्त किती मोठ्या हव्यात अशा चकल्या ह्या पाडून घ्यायच्या आणि शेवटचं टोक अगदी छानपैकी चिकटवून घ्यायचं. आणखीन एक चकली पाडून घेऊ. आता बऱ्याच जणांना बटर पेपरवरती पण चकली पाडायला चांगली वाटते, तुम्ही त्याच्यावर पण पाडू शकता. किंवा मग एखादी प्लेट घेऊन ना प्लेटीला थोडंसं तेल लावून घ्यायचं, त्याच्यावरती असं छान एकाच आकाराच्या मग चकल्या मस्त बनतात. तर बघा छान चकल्या पाडून घेते. तर सगळ्या आपल्या गोल गरगरीत आणि अगदी मस्त काटेरी अशा चकल्या तयार झाल्या. चकल्या इकडे मी पाडेपर्यंत ना इकडे एका बाजूला मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल पण आपलं मस्तपैकी गरम झालंय, तर चकल्या तळून घेऊयात. तेल कळकळीत तापलं, थोडंसं मी पीठ टाकून बघितलं, ते पटकन वरती येतंय. आता जेव्हा चकल्या आपण तेलामध्ये सोडतो, त्यावेळी गॅस आहे ना थोडा मोठा ठेवायचा आणि मग चकली तेलामध्ये सोडून घ्यायची. सुरुवातीला पाहू शकता वरती असे भरपूर बुडबुडे येतात. लगेच याला अजिबात न हलवता असंच हे छानपैकी तळून घ्यायचं. थोडेसे बुडबुडे कमी झाले की गॅस मध्यम करायचा आणि मग बाजू पलटी करून घ्यायची. चकली सुरुवातीला तेलामध्ये गेली की फार मऊ बनते, त्यामुळे पटकन जर त्याला हलवायला गेलो तर बऱ्याच वेळा ती तुटण्याची शक्यता असते. आता गॅस मध्यम करून चकली तळून घ्यायची. तर बरेच जण मला नेहमी म्हणतात की ताई आम्ही तेलामध्ये चकली टाकली किंवा सोडली की ती चकली पूर्ण तुटते किंवा विरघळते, असं का होतं?
तर यासाठी काही महत्त्वाचे 2 कारणं मला असं वाटतात, की तेल जर तुमचं चांगलं तापलं नसेल तर आणि तुम्ही चकली टाकली तर ती पटकन विरघळते किंवा जर पीठ जर तुम्ही मळताना अगदी त्याला फार कोरडं मळलं असेल तर बऱ्याच वेळा चकली तुटते आणि मग ती तेलात गेली की तुटू शकते. तर ह्या 2 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमची पण चकली अगदी मस्त गोलाकार बनू शकते. तर ह्यावेळी दिवाळीचा फराळ बनताना ह्या टिप्स नक्की फॉलो करा. तर चकलीला रंग बघा अगदी छान आलेला आहे आणि मस्तपैकी ती तळली आहे. तळल्यानंतर चकली हलकी होते आणि त्यामुळे आपल्याला ती लगेच कळते. तर मस्त बघा तेल निथळून घ्यायचं आणि ह्या चकल्या आपण काढून घेऊया. तर बऱ्याच जणांना चकली टाकायला जमत नाही, तर त्यांनी अशा पद्धतीनं झाऱ्यावरती चकली घ्यायची आणि मग मस्तपैकी चकली तेलामध्ये सोडायची. तर ही पण एक साधी सोपी पद्धत आहे. तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटते हे पण मला कमेंट करून सांगा. आपल्या मस्त गोल गरगरीत, काटेरी आणि तितक्याच खुसखुशीत चकल्या तयार झाल्या. सगळ्या चकल्या बघा आपल्या अगदी मस्त अशा करून तयार झाल्या. अगदी मस्त गोल गरगरीत आणि भरपूर असे काटेही आपल्या चकली आलेत. चकली करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा ती मोडून बघतो तेव्हा ती पूर्ण थंड झाल्यानंतर म्हणजे आतपर्यंत थंड झाली ना की अगदी कुरकुरीत चकली तयार होते. आता ही चकली बघा माझी पूर्ण गार झालेली आहे आणि अजिबात हाताला तेल राहत नाही किंवा तेल न पिणारी आपली चकली जी आहे ती तयार झालेली आहे. आता ही चकली आपण तोडून पण बघूयात. आतपर्यंत बघा मस्त कुरकुरीत चकली तयार झालेली आहे. तर सगळ्या आपल्या चकल्या बघा करून तयार झाल्या. अगदी परफेक्ट एकही चकली आपली तेलामध्ये सोडल्यानंतर तुटली नाहीये. त्यामुळे परफेक्ट प्रमाणामध्ये बिना भाजणीच्या तितक्याच खमंग, चवीला छान, खुसखुशीत अशा छान होणाऱ्या आपल्या चकल्या ज्या आहेत त्या तयार झाल्या. तर तुम्हाला माझ्या आजचा हा दिवाळी फराळातला गोल गरगरीत आणि अगदी काटारी खुसखुशीत होणारी या चकलीची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि तुम्हाला पण जर ही बिना भानाची झटपट होणारी कुरकुरीत चकली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या इतर नातेवाईक किंवा फ्रेंड सर्कलमध्ये देखील शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा अशा छान सोप्या आणि खमंग फराळासोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.